कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या रेसिडेन्सी क्लबमध्ये आगवणे परिवारातर्फे स्वर्गीय का मा आगवणे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त स्वयंसेवी संस्थांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जीवनमुक्ती सेवा संस्था, व्हाईट आर्मी, कला साधना मंच, अग्रणी पाणी फाउंडेशन, वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, आमचा गाव आमची विकास संस्था या संस्थांचा देणगी आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी का मा आगवणे यांच्या जीवनावर आधारित आठवणींचे तरंग या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी समाजाभिमुख काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचं कार्य समोर आलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजात सर्वच बिघडलंय असं वातावरण सध्या निर्माण झालंय. अशा वातावरणात चांगलं काम आणि कार्यक्रम होणं ही काळाची गरज आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते स्वर्गीय का मा आगवणे यांचं कार्य त्यांच्या पुढील पिढीनं चांगल्या पद्धतीनं समोर आणलंय असे गौरवोद्गार पालकमंत्री आंबेडकर यांनी काढले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी का मा आगवणे यांचं सर्व क्षेत्रातील समर्पण सर्वांसाठी आदर्शवत असल्याचं सांगितलं. सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे यांनी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांचं कौतुक होऊन त्यांना बळ मिळावं यासाठी त्यांचा सन्मान केल्याचं सांगितलं. व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर आणि युवराज कदम यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, विजय टिपुगडे, शिवदास भोसले, प्रभाकर पाटील, कुसुम आगवणे, सुनीता आगवणे, विविध सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर आणि आगवणे परिवारातील सदस्य उपस्थित होते.